राज्यात अतिवृष्टीचं संकट असतानाही राज्य सरकार संकटाचा सामना करण्यासाठी पूर्णपणे सज्ज असून आगामी काळातही प्रशासन सक्षमपणे काम करेल असं स्पष्ट करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर खरमरीत टीका केली आहे। ते म्हणाले, अर्थसंकल्प काय असतो हे ज्यांना कळत नाही त्यांनी माझ्याकडे यावं, मी एक पुस्तक लिहिलं आहे ते त्यांना देईल आणि अर्थसंकल्प समजावून सांगेन। त्यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे। मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की राज्यात अतिवृष्टी होत असली तरी पावसाची गरज आहेच, मात्र त्यामुळे उद्भवणाऱ्या आपत्तीला तोंड देण्यासाठी राज्य सरकार सज्ज आहे। प्रशासनाला सतर्कतेचा इशारा दिला गेला आहे। फडणवीस यांनी यावेळी सांगितले की सामाजिक न्याय विभागाच्या योजनांसाठी अर्थसंकल्पात अधिक निधी उपलब्ध करून दिला गेला आहे, मात्र विरोधकांना त्यांचे महत्त्व समजत नाही अशी टीकाही त्यांनी यावेळी केलेली आहे। पुढे ते म्हणाले की राज्यातील अनेक शेतकरी आधुनिक पद्धतीचा अवलंब करून प्रयोग करत आहे। अशा प्रयोगशील शेतकऱ्यांना कृषी शास्त्रज्ञ पुरस्काराने सन्मानित करावे असा विचार विद्यापीठांनी करावा। विरोधी पक्ष काँग्रेसवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधताना फडणवीस म्हणाले की काँग्रेसची ही अवस्था का झाली याचं आत्मचिंतन त्यांनी करणं गरजेचं आहे। हा कृषी आधारित अर्थव्यवस्था या ठिकाणची आहे। परभणीसारखा आपला जिल्हा हा मोठ्या प्रमाणात कृषीवर अवलंबून आहे आणि म्हणूनच आज जी काही संयुक्त संशोधन आणि विकास परिषद कृषीची आयोजित करण्यात आली होती त्यामध्ये मी आलो होतो। या परिषदेचा फायदा असा आहे की आपल्याला या परिषदेच्या निमित्ताने नवीन संशोधनं, नवीन वाढ, नवीन पीक पद्धती या सगळ्या गोष्टी या ठिकाणी आपण एंडोर्स करतो, त्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो आणि आमचाही प्रयत्न आहे की शाश्वत शेती आपल्याला कशी करता येईल आणि विशेषतः शेतीमध्ये इन्व्हेस्टमेंट कशी वाढवता येईल अशा प्रकारचा आपला प्रयत्न आहे। आज मी सगळ्या विद्यापीठांना सांगितलेलं आहे की जसं विद्यापीठामध्ये प्राध्यापक, शास्त्रज्ञ सगळे काम करतात तसे शेतकरी देखील शास्त्रज्ञ आहेत। अनेक शेतकरी अशा प्रकारचं त्या ठिकाणी वाण तयार करतात किंवा नवीन क्रॉपिंग पॅटर्न, एक पीक पद्धती तयार करतात की ज्याच्यामुळे उत्पादकतेत वाढ होते, ज्याच्यामध्ये एक प्रकारे त्याची जी काही इनपुट कॉस्ट आहे ती आपण कमी करू शकतो। तर अशा शेतकऱ्यांना निवडून दरवर्षी किमान 5 शेतकऱ्यांना मानक कृषी संशोधक अशा प्रकारची पदवी आपण दिली पाहिजे असं मी आज सगळ्या विद्यापीठांना विनंती केलेली आहे। माननीय कृषी मंत्री जे आहेत ते या विद्यापीठांचे चान्सलर असतात, त्यामुळे ते स्वतः याच्यामध्ये लक्ष घालतील। एकूणच आमचा प्रयत्न आहे की कृषी क्षेत्रामध्ये शाश्वतता यावी आणि तिथली इन्व्हेस्टमेंट वाढावी। आज त्याचसोबत आम्ही सेलूच्या 132 केवीच्या केंद्राचं देखील त्या ठिकाणी एक त्याची सुरुवात केलेली आहे आणि आपलं जे काही मेडिकल कॉलेज आहे जे आपण आता तयार करतो त्याचंही भूमिपूजन आम्ही केलेलं आहे। केंद्र सरकारनं शेती हमी भावामध्ये मोठी वाढ केली, शेतकऱ्यांसाठी किती मोठा दिलासा? मला असं वाटतं की खूप आनंदाची गोष्ट आहे की काल केंद्र सरकारने जी आपली महत्त्वाची पिकं आहेत याच्यामध्ये अतिशय चांगली अशा प्रकारची हमी भावामध्ये वाढ केलेली आहे। निश्चितपणे याचा शेतकऱ्यांना फायदा होईल आणि जेव्हा केंद्र सरकार हमी भावात वाढ करतं तर त्याचा एक मार्केट इंटरव्हेन्शनमुळे मार्केटवरही त्याचा परिणाम होतो, त्याच्यामुळे बाहेरही मग त्या पद्धतीनं जी काही त्याच्या किमती आहेत त्या वाढत जातात आणि म्हणून फार चांगल्या प्रकारचा निर्णय आम्ही याचं स्वागत करतो। 20 वर्ष काँग्रेसमध्ये असलेले सत्यजित तांबे राहुल गांधींवरती टीका करतायत की ते कार्यकर्त्यांना भेटत नाहीत म्हणून। बघा, हे सगळं जे काही कार्यकर्ते आहेत ते त्यांचा अनुभव सांगतात। आता शेवटी काँग्रेसची जी काही परिस्थिती आज झाली त्याला काही तर कारणं असतील, त्यामुळे ती काय कारणं आहेत हे हळूहळू आता त्यांचे कार्यकर्ते, जे जुने कार्यकर्ते आहेत ते आता सांगू लागले। तर परभणीच्या विकासाचा अनुशेष बाकी आहे, निधींना पालकमंत्री केले, पण काय आज जाहीर होणार किंवा या प्रश्नांकडे लक्ष देणार? नाही, जाहीर काय, आम्ही आता मेडिकल कॉलेजचं भूमिपूजनच या ठिकाणी केलं आणि आपल्याला माहिती आहे की किती अडचणीतनं ते मेडिकल कॉलेज तयार झालं, ते कशा प्रकारे ॲक्च्युली अमान्य करण्यात आलं होतं। मग आपण केंद्र सरकारकडे पुन्हा गेलो, केंद्र सरकारला ते समजवलं, त्याचं पुन्हा इन्स्पेक्शन केलं, त्याला नंतर निधी आपण उपलब्ध करून दिला। त्यामुळे मी एवढंच आश्वस्त करतो, ज्या घोषणा केलेल्या आहेत ते सगळ्या पूर्ण होतील। आदिवासी विभागाचा निधी वाढवल्याचा विरोधक आरोप करतायत लाडकी बहीण योजनेसंदर्भात। पहिल्यांदा तर मी सांगतो की अशा प्रकारचा जो काही आरोप आहे हा पूर्णपणे खोटा आहे, अतिशय चुकीचा आहे। अर्थसंकल्पाची पद्धती ज्यांना समजत नाही अशी मंडळीच असा आरोप करू शकतात। आपल्याला कल्पना आहे की नियम काय आहे, तर नियम असा आहे
की आपल्या अर्थसंकल्पामध्ये आदिवासींच्या लोकसंख्येप्रमाणे आदिवासींकरता आणि अनुसूचित जातीच्या लोकसंख्येप्रमाणे अनुसूचित जातीकरता निधी राखीव ठेवावा. आणि हा निधी राखीव ठेवताना त्यातला जास्तीत जास्त निधी हा वैयक्तिक लाभाच्या योजनांकरता राखीव ठेवला पाहिजे आणि मग काही स्पेसिफिक इन्फ्रास्ट्रक्चर करता ठेवला पाहिजे. आता लाडकी बहीण ही योजना वैयक्तिक लाभाची योजना आहे, त्यामुळे लाडक्या बहिणीकरता जर तुम्ही निधी दिला तर तो अर्थसंकल्पाच्या नियमाप्रमाणे त्या आदिवासी विभागातच दाखवावा लागेल आणि तो अर्थसंकल्पाच्या नियमाप्रमाणे त्या अनुसूचित जाती विभागामध्येच आपल्याला किंवा सामाजिक न्याय विभागातच दाखवावा लागेल. त्याप्रमाणे तो दाखवला. पण या संदर्भातला अजितदादांनी हाऊसमध्येच खुलासा केला की नुसतं इथे पैसा दाखवला त्याच पैशात दाखवला असं नाही आहे, तर जवळजवळ 2.5 पटीनं या विभागांचं बजेट वाढवलेलं आहे आणि त्या ठिकाणी तो दाखवलेला आहे. त्यामुळे ही अकाउंटिंगची पद्धत आहे. कुठलाही पैसा पळवलेला नाही, कुठलाही पैसा बळवलेला नाही. ज्यांना हे समजत नसेल त्यांनी माझ्याकडे यावं. मी त्यांना अर्थसंकल्पाची, कारण मी पुस्तक लिहिलं आहे अर्थसंकल्प कसा वाचायचा, त्यामुळे अर्थसंकल्पामध्ये अकाउंटिंगची सिस्टीम काय आहे हे मी समजावून सांगेल. नियमामध्ये अशा प्रकारची तरतूद तिथेच दाखवावी लागते, ती योग्य प्रकारे दाखवलेली आहे. त्यामुळे यात कुठली बनवाबनवी नाही, यात कुठली फसवाफसवी नाही, हे स्पष्ट मी करू इच्छितो. अजितदादांनी योग्य काम केलेलं आहे हे मी या ठिकाणी सांगतो. मे मध्ये अतिवृष्टी होते राज्यामध्ये, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांमध्ये कोऑर्डिनेशन नाही असं मी कधी म्हटलं? काय ज्यांना इंग्लिश समजत नाही त्यांना असं वाटतं. तर राज्यामध्ये पाऊस पडतोय, मोठ्या प्रमाणात नुकसान आहे. मे मध्येच पहिल्यांदा पाऊस पडतोय, तर काय सांगाल सर याच्या नुकसानीच्या संदर्भात? असं आहे की चांगला पाऊस झाला पाहिजे. चांगला पाऊस झाला तर शेतकऱ्याचं भलं होतं. चांगला पाऊस झाला तर खरीपालाही फायदा होतो, रबीलाही फायदा होतो आणि अगदी उन्हाळी पिकापर्यंत पाणी पुरतं. आणि म्हणून पावसाचं आम्ही स्वागतच करतो. पण हे खरं आहे की अतिवृष्टी झाली आहे, काही शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे. ज्यांचं नुकसान झालं आहे त्यांना आम्ही त्या ठिकाणी मदत करू. त्याचे ऑलरेडी स्टँडिंग ऑर्डर्स आम्ही दिलेले आहेत आणि यापुढेही आम्ही लक्ष ठेवून आहोत. बघा, शेवटी वातावरणातल्या बदलामुळे मान्सून हा विविध पद्धतीने येतो. म्हणजे समजा 105% मान्सून आला असं आपण ज्यावेळेस म्हणतो, त्यावेळेस अनेकदा त्यातला 50% मान्सून 4 दिवसात येऊन जातो आणि मग त्यातनं शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान होतं. म्हणून मला असं वाटतं की आता या संदर्भात आम्ही लक्ष ठेवून आहोत. पुढे भविष्यातही काही अशा प्रकारचे अवकाळी आली, काही अतिवृष्टी झाली तर आम्ही मदत करू. म्हणजे अनेक सोहळे पाहिले, मात्र परभणीकरांनी कृतज्ञता सोहळा ठेवलाच. काय सांगाल परभणीकरांना? नाही, आनंद आहे, आनंद आहे. थँक्यू. क्या आप इंटीरियर के बारे में सोच रहे हैं पर डिजाइन फाइनल नहीं कर पा रहे? होम इंटीरियर या ऑफिस इंटीरियर, किसी भी डिजाइन आइडिया को रियलिटी में कैसे बदले, आज हम ये जानेंगे इंडस्ट्री एक्सपर्ट्स से। हमारी कंपनी जो है डिजाइन ब्यूरो, उसमें इंटीरियर डिजाइनिंग, रिनोवेशन, आर्किटेक्चरल डिजाइन, लैंडस्केपिंग एंड रिनोवेशन, फर्नीचर्स, ये सारे जॉब्स हमारे यहाँ होते हैं और पिछले 20 साल से हम लोग इस फील्ड में हैं। और इसमें 2 से 3 कैटेगरी आप इसको डिवाइड कर सकते हैं, जिसमें कि हम रेसिडेंशियल बोलते हैं, कमर्शियल बोलते हैं और रिनोवेशंस बोल सकते हैं। बेसिकली क्लाइंट्स की नीड्स को अंडरस्टैंड करना, सो नीड बेस्ड एनालिसिस हमारे यहाँ होता है। सो क्लाइंट्स के लिए हम लोग परफेक्ट इसलिए हो जाते हैं या हम उनके लिए दोबारा या किसी क्लाइंट्स के लिए हम चौथी बार काम कर रहे हैं बिकॉज ऑफ देयर कॉन्फिडेंस विद अस, कि वो हमारे ऊपर रिलाय करते हैं। हम लोग अमित को पहले से ही जानते थे, तो उनको हमने बुला के उनको जो स्ट्रक्चरल यहाँ पे ब्रिक्स वर्क चल रहा था तभी से उनको कांटेक्ट किया, उन्हीं को जगह दिखाई, उनको स्पेस डिजाइन करने के हिसाब से कांटेक्ट किया, उन्होंने डिजाइन बना के दिया काफी अच्छा। जो भी उसमें जो भी चेंजेस थे उनको वर्कआउट किया हमने। जब जो मटेरियल लेना था वो साथ में हमारे आए, सिलेक्शन के लिए आए, वो जो भी सारा सिलेक्शन उन्होंने काफी अच्छे से करवाया। जो भी उसके बाद में जो एक्सपेक्ट था उससे ज्यादा बेटर ऑफिस उन्होंने बनवाया। बजट अगर आपका लिमिटेड है तो लिमिटेड बजट में भी आप एक अच्छा इंटीरियर कर सकते हैं, ये हमारा विश्वास है। और हमारे क्लाइंट्स के लिए हम वही दे रहे हैं और उसी से हमारा क्लाइंटल बड़ा है। हर क्लाइंट की एक अलग स्टोरी होती है, उनका एक अलग रिक्वायरमेंट्स होता है। कई बार ये सारा मिस आउट हो जाता है, हम अपने डिजाइन उन पे लाते हैं, वो नहीं होना चाहिए।
उनको क्या चाहिए वो हम डिलीवर कर सकते हैं, बस वो उनके बारे में हमको समझना पड़ेगा। तो हमारे इसमें हम एक ही बोलते हैं कि ड्रीम कम्स ट्रू। आप ड्रीम देख रहे हो, हम उनको फुलफिल करेंगे, वो हमारी रिस्पॉन्सिबिलिटी है।